तुमच्याकडे कोणत्याही शाखेची जर पदवी असेल तर तुम्ही यासाठी अर्ज नक्कीच करू शकता. ही एक चांगली संधी असणार आहे. यामध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारचा एक्सपिरियन्स लागणार नाही आहे. तर नमस्कार, जय महाराष्ट्र. मीच आहे प्रथमेश आणि तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो जॉब्स आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवरती. आज मित्रांनो आपण इंडियन पोस्ट पेमेंट बँक यांच्याकडून एक जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. त्याच जाहिरातीबद्दल तुम्हाला सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये समजून सांगण्यात येणार आहे. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत नक्की बघा. तसंच मित्रांनो आपल्या चॅनलवरती रोज सकाळी 11 वाजता तुमच्यासाठी एका नवीन जॉबची जाहिरात तुमच्यापर्यंत पोहोचवली जाते. त्यासाठी तुम्ही चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका. तर ही काय जाहिरात असणार आहे सविस्तर आता बघूया आपण. पद जे यामध्ये असणार आहे ते असणार आहे एक्झिक्युटिव्ह. या पदासाठी ही भरती असणार आहे. ग्रामीण डाक सेवक हे जे काही डिपार्टमेंट असणार आहे त्या डिपार्टमेंटद्वारे एक्झिक्युटिव्ह या पदाची यामध्ये भरती असणार आहे. त्यासाठी टोटल ज्या जागा असणार आहे मित्रांनो, या टोटल ज्या एकूण जागा असणार आहे त्या असणार आहे 348 या टोटल जागा असणार आहेत. या जागा ज्या असणार आहे ह्या ऑल इंडियासाठी असणार आहे. महाराष्ट्रातले सर्व विद्यार्थी यासाठी एलिजिबल असणार आहेत. यासाठी तुम्ही अर्ज करू शकता. त्याचबरोबर इथे बघा प्लेस ऑफ पोस्टिंग, तुमचं नोकरीचं ठिकाण कुठे असणार आहे. यामध्ये विविध स्टेट ह्या इन्क्लूड आहेत. तर आपण महाराष्ट्रामध्ये बघूया तुमचं नोकरीचं ठिकाण कुठे असणार आहे. महाराष्ट्रामध्ये बघा गोव्यामध्ये एकूण 1 जागा असणार आहे टोटल. त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये टोटल ज्या जागा असणार आहे त्या 31 जागा असणार आहे. त्याचमुळे ही चांगली संधी असणार आहे. जर तुम्ही यासाठी पात्र होत असाल तर नक्कीच अर्ज करायला पाहिजे. त्यासाठी आता यासाठी एज्युकेशन क्वालिफिकेशन काय असणार आहे ते बघूया. त्याआधी इथे बघा जॉब प्रोफाईल दिली आहे. जॉब प्रोफाईल म्हणजे तुमचं काम काय असणार आहे त्याबद्दल सविस्तर माहिती त्यांनी इथे मेन्शन केलेली आहे. ते तुम्ही या PDF वाचू शकता. आता आपण मेन गोष्ट बघूया ते म्हणजे एलिजिबिलिटी क्रायटेरिया. यासाठी तुम्हाला पात्रता काय लागणार आहे ते आता सविस्तर समजून घेऊया. डेझिग्नेशन बघा, पद बघा, एक्झिक्युटिव्ह हे पद असणार आहे. एज लिमिट कमीत कमी 20 वर्ष, जास्तीत जास्त 35 वर्ष हे एज लिमिट यामध्ये राहणार आहे. क्वालिफिकेशन बघा, ग्रॅज्युएट इन एनी डिसिप्लिन म्हणजेच मित्रांनो तुमच्याकडे कोणत्याही शाखेची जर पदवी असेल तर तुम्ही यासाठी अर्ज नक्कीच करू शकता. ही एक चांगली संधी असणार आहे. यामध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारचा एक्सपिरियन्स लागणार नाही आहे. एक्सपिरियन्समध्ये बघा नील दिलं आहे. म्हणजे तुम्हाला कोणत्याही प्रकारचा एक्सपिरियन्स यासाठी लागणार नाही आहे. जर तुम्ही फ्रेशर असाल, फ्रेश ग्रॅज्युएट विद्यार्थी असाल तर तुम्ही यासाठी नक्कीच अर्ज करू शकता. त्याचबरोबर यामध्ये तुम्हाला सॅलरी किती देण्यात येणार आहे. सॅलरी बघा यामध्ये तुम्हाला 30,000 रुपये पर मंथ इतकी तुमची सॅलरी यामध्ये राहणार आहे. त्याचबरोबर सॅलरी मित्रांनो चांगली असणार आहे. त्याचमुळे तुम्ही यासाठी नक्कीच प्रयत्न करायला पाहिजे. इतर सर्व सविस्तर माहितीसुद्धा त्यांनी या PDF प्रोव्हाईड केली आहे. तुम्ही सविस्तर वाचू शकता. ही जी PDF असणार आहे आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल करून देतो. टेलिग्राम चॅनलची लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाईड केली आहे. तिथे जाऊन तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉइन करा. टेलिग्राम चॅनलवरून ही PDF डाउनलोड करा. PDF एकदा सविस्तर वाचा. जर तुम्ही यासाठी पात्र होत असाल तर नक्कीच अर्ज करायला पाहिजे. यासाठी ॲप्लिकेशनची जी काही फी असणार आहे ती असणार आहे ₹750 ही ॲप्लिकेशनची फी असणार आहे. ही फी मित्रांनो नॉन रिफंडेबल असणार आहे. त्याचमुळे PDF सविस्तर वाचल्यानंतरच यासाठी तुम्ही नक्कीच अर्ज करायला पाहिजे. त्यानंतर इथे त्यांनी पदांचे विश्लेषण सविस्तर पद्धतीने मेन्शन केले आहे. टोटल जागा असणार आहे 348 या टोटल जागा असणार आहे. या जागांचे वेगवेगळ्या स्टेट वाईज त्यांनी विश्लेषण इथे प्रोव्हाईड केलेले आहे. इथे आपण महाराष्ट्र स्टेटसाठी बघूया कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये तुमची जागा असणार आहे ते आपण इथे बघूया. इथे बघा महाराष्ट्राबद्दल सविस्तर माहिती त्यांनी दिली आहे. टोटल मित्रांनो आपले जे काही जिल्हे असणार आहे त्या जिल्ह्यानुसार सविस्तर माहिती त्यांनी या प्रोव्हाईड केली आहे आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये मित्रांनो एक एक जागा असणार आहे. तेच तुम्ही या PDF सविस्तर वाचा. तुमच्या जिल्ह्यामध्ये जर जागा ह्यासाठी असेल तर तुम्ही यासाठी नक्कीच प्रयत्न करायला पाहिजे. त्याचबरोबर यासाठी अर्ज कुठे करायचा ते आता बघूया. अर्ज हा मित्रांनो तुम्हाला ऑनलाईन पद्धतीनेच करायचा आहे. अर्जाची जी काही ऑफिशियल वेबसाईट असणार आहे ती त्यांनी इथे मेन्शन केली आहे. याच वेबसाईटवरती जाऊन तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. ही जी वेबसाईट असणार आहे ती आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करून देतो. तिथे जाऊन तुम्ही यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. त्याचबरोबर ऑनलाईन ॲप्लिकेशनला सुरुवात कधीपासून झाली आहे. 9 ऑक्टोबर 2025 पासून ऑनलाईन ॲप्लिकेशनला सुरुवात झाली आहे. शेवटची जी तारीख असणार आहे ती असणार आहे 29 ऑक्टोबर 2025. 29/10/2025 या तारखेच्या तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने यासाठी अर्ज करायचा आहे. ही मित्रांनो एक चांगली संधी असणार आहे. त्याचमुळे तुम्ही यासाठी नक्कीच प्रयत्न करायला पाहिजे. या जाहिरातीबद्दल तुम्हाला मित्रांनो कोणत्याही प्रकारचा डाऊट असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की कमेंट करा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन जॉब अपडेट्सची माहिती तुमच्यापर्यंत सर्वात प्रथम पोहोचावी त्यासाठी चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.